येत्या 7 तारखेला आपण लोकसभेच्या मतदानासाठी सामोरे जात आहोत आणि ही निवडणूक खऱ्या अर्थानं देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे। या निवडणुकीला पुढे सामोरे जात असताना धैर्यशील दादा हे उमेदवार एकटे नाही आहेत। प्रत्येक मतदार हा नरेंद्र मोदींच्या माध्यमातून इथं उमेदवार म्हणून उभा राहिलेला आहे। ही भावना मनामध्ये ठेवून प्रभू रामचंद्रांचा धनुष्यबाण याला आपण हातामध्ये घ्यायचा आहे आणि हा धनुष्यबाण या हातकणंगले मतदारसंघातून दिल्लीच्या तख्तावरती जाऊन थांबला पाहिजे। यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला राहिलेल्या कमी दिवसामध्ये मोठ्या ताकदीनं काम करायचं आहे, कारण आपलं मत हे देशाचं भवितव्य ठरवणारं मत आहे। या देशाचा पंतप्रधान कोण असावा हे ठरवणारं आपलं मत आहे आणि या देशामध्ये सरळ सरळ आता एक इंडिया आघाडी आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालची आघाडी आणि मी त्या आघाडीला भारत आघाडी म्हणेन, कारण आता हे युद्ध इंडिया विरुद्ध भारत असं आहे आणि भारतातल्या खेड्यापाड्यातल्या 18 पगड जातीचं नेतृत्व हे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब करत आहेत। आज काय अवस्था आहे हो, तुमच्या लक्षामध्ये येईल की इंडिया आघाडीकडे कुणाला पंतप्रधान करावं, त्यांचा पंतप्रधान कोण असावा हेच अजून फायनल झालेलं नाही। म्हणजे आपल्या लक्षात येईल की इंडिया आघाडीनं लग्नाला बोलवलंय, मंडप घातलाय, वाजंत्री आली ती, वराडी मंडळी बी यायला लागली, अक्षता बी ते वाटायला लागली ती। अरे पण तुमच्या मांडवामध्ये नवरदेव कोण? म्हणजे हे इंडिया आघाडीचं पहिलं लगीन असं आहे की त्यांच्या मांडवात नवरदेवच नाही। अरे ज्या मांडवात नवरदेव नाही तिथलं लगीन होऊ शकत नाही। इथं फक्त नरेंद्र मोदींचाच विजय होऊ शकतो, कारण आम्ही आमचा नेता ठरवलेला आहे, आम्ही आमचा पंतप्रधान ठरवलेला आहे। तुम्हाला अजून या देशाचा 140 कोटी जनतेचा खऱ्या अर्थानं तुम्हाला पंतप्रधान ठरवता आला नाही। इथं आलेल्या मी जनतेला सांगू इच्छितो की 2014 पूर्वीची परिस्थिती आठवा। 2014 पूर्वी रस्त्यांची काय अवस्था होती? अरे या देशामध्ये रस्त्यांचं जाळं खऱ्या अर्थानं जर कुणी विणलं असेल तर ते नरेंद्र मोदींनी विणलं। आज काय लोक म्हणत आहेत की मोदींना मत का द्यायचं, माने दादांना का मत द्यायचं? प्रत्येक जणानं पुढे जाऊन सांगितलं पाहिजे की धैर्यशील माने यांना मत एवढ्यासाठी द्यायचं आहे की नरेंद्र मोदीच्या माध्यमातून रस्ते झाले, नरेंद्र मोदीच्या माध्यमातून शौचालय उभा राहिले, घराघरात शौचालय आलं, शेतमजूर असेल 18 पगड जनतेच्या घरामध्ये शौचालय उभा राहिलं, प्रत्येक घरामध्ये नळाचं पाणी आलं, शेतीचं पाणी आलं। हे सगळं खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदींनी दिलं आणि करोनाच्या काळामध्ये 80 कोटी जनतेला मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला। तो आज अखेर तो निर्णय चालू राहिला। उज्ज्वला गॅस दिला। जर कोण म्हणला मला काहीच मिळालं नाही तर त्याला सांगा करोनाची लस या देशातल्या जनतेला फुकट देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। अरे निदान लस तरी आम्हाला मिळालेलं आहे। खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा काय ऐतिहासिक निर्णय
या ठिकाणी घेतलं गेलं। प्रधानमंत्री सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यावरती 6,000 रुपये आलं। राज्य सरकार 6,000 रुपये द्यायला लागलं। अरे आमच्या घरामध्ये 12,000 रुपये वर्षाला 70 वर्षामध्ये पहिल्यांदा कुणी जर दिला असतील तर ते नरेंद्र मोदींनी दिलंय। मग आमचं मत हे मोदीलाच असणार आहे। नरेंद्र मोदींनी महिलांच्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला। या व्यासपीठावरती पुढच्या लोकसभेला 50% महिला दिसतील, कारण 33% महिलांना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय हा नरेंद्र मोदी यांनी घेतला। महाविकास आघाडीकडं आज असा कोणता कार्यक्रम आहे? त्यांच्याकडे एकच कार्यक्रम आहे। राज्याची देशाची निवडणूक आली की म्हणायचं संविधान बचाव। अरे 50 वर्ष झाला आम्ही ऐकतोया संविधान बचाव, संविधानाच्या रक्षणाला आम्ही उभा राहिलोया। मी इथं सगळ्या जनतेला सांगतो, संविधान मध्ये काँग्रेसनं 250 वेळा 250 वेळा त्या ठिकाणी बदल केलेला आहे। 250 वेळा। अरे तुम्ही संविधानामध्ये अनेक बदल केले आणि तुम्ही सांगताय संविधान आम्हाला वाचवायचं आहे। अरे संविधान दिन साजरा करण्याचा पहिला महत्त्वपूर्ण कार्यक्रम कुणी हातात घेतला असेल तर तो नरेंद्र मोदी यांनी घेतलेला आहे। जसं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागली आणि महाराष्ट्राची विधानसभा लागली की लगेच उद्धव ठाकरे म्हणत असतात मुंबई महाराष्ट्रापासून तुडून देणार नाही। अरे किती दिवस, किती वर्ष तुम्ही हे लोकांना सांगणार आहे? किती वर्ष लोकांना तुम्ही फसवणार आहे? शिवसेनेकडे तर आता काहीच कार्यक्रम नाही। एकच कार्यक्रम मला रोज ऐकायला येतोया, माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, माझं चिन्ह चोरलं, माझी बीएमसी चोरली, माझी खुर्ची चोरली। अरे ज्याला माणसं सांभाळता येत नाहीत, ज्याला जनता सांभाळता येत नाही, त्यानं चोरलं म्हणण्यापेक्षा जनतेनं तुम्हाला खरला पाठवलं हे निदड्या छातीनं सांगायला जनतेच्या समोर या। आज मुंबईची काय अवस्था आहे? आज मराठी माणूस मुंबईमध्ये किती आहे? अरे 20% आज मराठा टक्का खाली घसरला। अरे मराठी माणूस मुंबईमधनं बाहेर काय पडला? आणि म्हणून आताची शिवसेना, दरेशील दादा, शिवसेना राहिली नाही, तिची शिवसेना, शेव नसतं का प्रेत, तिला शिवसेना म्हणायची नाही, शिवसेना आता म्हणावी लागेल। शिवसेना राहिलेली आहे। आणि म्हणून मला वाटतं की या मतदारसंघामध्ये काही लोक म्हणत आहेत खासदार आम्हाला दिसले नाहीत, खासदार आमच्याकडे आले नाहीत। अहो 2.5 वर्ष करुणा होता, करुणा गेला तर सरकार बदललं, खासदारचा एक पाय ह्या बांधावर, दुसरा पाय त्या बांधावर आणि चौथा पाय वावरात, तवर निवडणूक लागली तरी सुद्धा मी खासदारला मानतो गावागावात निधी पोहोचवण्याचं काम हे धैर्यशील माने यांनी केलेलं आहे। गावागावामध्ये निधी गेलेला आहे, गावागावात गेला। आणि आता जे म्हणत आहेत खासदार आले नाहीत, मग आता जे आपल्या विरोधात उभा राहिली ती काय रोज आपली काय शानघाण काढायला येते ती का गुर्र राखायला आपल्याकडे येते ती? अरे तुम्ही बी कधी आला नव्हता। आज खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सांगतो, मोदी सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्याच्यासाठी 300 रुपये एफआरपी वाढवण्याचा निर्णय घेतला। 300 रुपये। आणि उद्धव ठाकरे साहेबांनी काय केलं? एक रकमी एफआरपी देण्याचा कायदा होता, तो कायदा मोडला आणि 2 टप्प्यामध्ये एफआरपी देण्याचा कायदा केला। अरे हे पाप उद्धव साहेबांनी केलं। आणि त्याच उद्धव साहेबांच्याकडे आमचे शेतकरी नेते पाय झिजवायत गेलेले होते, मला पाठिंबा द्या, मला पाठिंबा द्या। ते बी म्हणलं उद्धव साहेब काळजी करू नका, तुम्हानीच देतो, तुम्हानीच देतो। त्याला ढाकव घेतल्यावर कळलं की उद्धव साहेब बी ढाकव घेतोया। अरे बाबा
खऱ्या अर्थानं FRP साठी आम्ही अनेक आंदोलन केली, FRP वाढावी म्हणून. 100 रुपये 200 रुपये शेतकऱ्यांना लाटा काट्या खाल्ल्या, रक्त सांडलं, पण रक्ताचा एक थेंब न सांडता 300 रुपयाची FRP ही खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी वाढवून दिली. आणि म्हणून मी शिराळा तालुक्यातल्या जनतेला आवाहन करेल की कड्या कपारीमध्ये रस्त्यांचं जाळं उभा करण्याचं काम, विकासाची गंगा आणण्याचं काम हे खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी यांनी केलं. गोरगरीब माणसाला आरोग्याच्या सुविधा मिळाव्या म्हणून प्रधानमंत्री आरोग्य योजना लागू केली 5 लाखापर्यंत. त्यातनं गोरगरीब माणसाला मदत करण्याची व्यवस्था तयार केली. महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेतनं 5 लाख रुपये तुम्हाला देण्याची व्यवस्था केली. अरे एवढा पैसे कधीच सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये येत नव्हतं, पण एवढा पैसा थेट सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये पोहोचवण्याचं काम हे खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदींनी केलं. अरे हा देश जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत एक संघ राहिला पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून या देशामध्ये जर कोण काम करत असेल तर त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे. अरे जम्मू काश्मीर मध्ये आम्ही जाऊ शकत नव्हतो. गेली 60-65 वर्ष हा जम्मू काश्मीर भारताचा का पाकिस्तानचा का स्वतंत्र आहे ह्याच्यावर चर्चा होत होत्या, पण नरेंद्र मोदींनी सभागृहामध्ये विधेयक आणलं आणि 370 कलम हटवलं आणि सांगितलं जम्मू काश्मीर हा भारताचाच आहे, बाकी कुणाचाही असू शकत नाही. अरे जम्मू काश्मीर मध्ये झेंडा वेगळा होता, घटना वेगळी होती, कायदे वेगळे होते, पण नरेंद्र मोदीने सांगितलं जम्मू काश्मीर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना असेल आणि जम्मू काश्मीरचा झेंडा हा तिरंगाच असेल. अरे एवढं कणखर नेतृत्व या देशाला खऱ्या अर्थानं आपल्याला नरेंद्र मोदीच्या माध्यमातून मिळालंय. आणि मग राज्यात सरकार महायुतीचं, केंद्रात सरकार नरेंद्र मोदींचं, आणि मग हातकणंगल्यातला मतदारसंघातला खासदार सुद्धा हा नरेंद्र मोदीचाच असला पाहिजे ही भावना ठेवून आपण काम करायचंय. कोण किती एकत्रित आले, किती मोठी ताकद आहे, इकडं लय वार आहे, काय भानगड नसती. किती मोठं गड्या आलं काय नसतंय. अहो मोठ्या गड्यावर जर देश आणि राज्य चालत असतं तर मग मी माड्यात जाऊन 5 लाख मतं घेतली नसती. अरे जनतेच्या मनात आलं की मोठी वड्याला धुणं धुयाला जाते ती जनता लोकशाहीमध्ये सर्वश्रेष्ठ आहे, जनता सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळं मोठं गडी किती बी होऊन देते, ते सगळे मोठं गडी निवदावरचा असते ती. अरे गेली 35 वर्ष आम्ही चळवळीत आहे, पण आम्हाने कधीच बाजू बदलावी लागली नाही. इथं तानाजी सावंत आमचे मित्र आहेत, गेली अनेक वर्ष ती एकटाच मनसेमध्ये आहे, त्याला कधी आपला बाण सोडावा वाटला नाही. पण नेते दर 5 वर्षाला बाण सोडून पळते ती. अरे का तर निवदासाठी. आणि म्हणून जनतेनं खऱ्या अर्थानं आपल्या पाठीशी कोण उभा राहतो याच्या पाठीशी खऱ्या अर्थानं उभा राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून मी सांगतो मोठ्या ते कुठे बी असू तिथे काय बी येऊन सांगू तिथे ते म्हणतील भागाचा विकास करायचा आहे, आम्ही भागाचा विकास केला. काय नाही, आता मी उद्या मंत्री झालो काय मला करू वाटत ना. अरे सगळ्यांना करायला होती. इथं बसलेला एखादा गडी मुख्यमंत्री झाला त्याला काय भागाचा विकास करू वाटत ना, त्याला काय लकवा भरतो. या सगळी करतील, सगळी भागाचाच विकास करतील. आणि हिनी एवढा भागाचा विकास केला आहे, सगळ्या पुढाऱ्यांनी बोलायचं काम नाही. आमदारकी आलं ह्यांच्याच घरातलं, जिल्हा परिषद आली ह्यांच्याच घरातलं, डायरेक्टर ह्यांच्याच घरातलं, बँकेला ह्यांच्याच घरातलं, आणि वर येऊन सांगतील भागाचा विकास करायचा. अरे तुमचा विकास भागना आमचा कवा करणार आहे? सामान्य माणसाचा विकास करणार कवा? आणि म्हणून निश्चितपणानं कोण कुठे हे महत्वाचं नाही. आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला नरेंद्र मोदींच्या बरोबर जायचं आहे. अरे 550 वर्ष
प्रभू रामचंद्राचं मंदिर, ज्या अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्र जन्मला, त्या अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर 550 वर्ष उभा राहू शकलं नाही. 550 वर्षानंतर प्रभू रामचंद्राचं मंदिर हे नरेंद्र मोदी यांनी उभा केलं. अरे एवढा कणखर निधड्या छातीचा व्यक्तिमत्व आज या देशाला आणि राज्याला आज आपल्याला लाभलेला आहे. आणि म्हणून निश्चित एकनाथ शिंदे साहेब हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला माणूस आहे. मला त्यांचा अनुभव आला की एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे गेल्यावर कधीच कुणाच्या चुळीमध्ये दान टाकलं नाही, असं अजिबात कधी घडलं नाही. आरोग्यासाठी जावा, कामासाठी जावा, सामान्य माणसाला तो भेटत राहिला. महाराष्ट्राच्या राजकारणातला जर कर्ण कोण असेल तर त्याचं नाव आहे एकनाथराव शिंदे. हे महाराष्ट्राच्या राजकारणातला आजचा कर्ण आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातला अर्जुन कोण आहे तर त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. कारण त्या माणसानं रथावर उभा राहिल्यानंतर मी म्हणणाराला सुद्धा धुळीला लोळवलं. अनेक वाड उद्ध्वस्त झालं. आता तुमच्या लक्षात येईल, आता जी तुमच्याकडे मतं मागायला येत आहेत ती निवडणूक झाल्यावर ती बी तिकडच जाणार आहेत, त्याच बांधावर जाऊन उभा राहणार आहेत आणि ते म्हणणार आहेत दार उघड बया. कारण त्यांना बी तिकडच जायचं आहे, तिकडच जाणार आहेत. तिकडं नाही गेले तर मग हे कुठं जाणार आहेत तुम्हाला माहित आहे. सडीतनं भाकरी, नळीतनं भाजी, हे राहू शकत नाहीत मग बाहेर. कारण मी बऱ्याच वेळा म्हटलं की या प्रस्थापितांना काढण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं महायुतीच्या माध्यमातून झालेलं आहे. या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेब आलेले आहेत. निश्चितपणानं मला या ठिकाणी आपण उन्हामध्ये बसलेला आहे, उकाडा जास्त आहे, तरी सुद्धा आपण मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी इथं थांबलात, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.